तर आमचा हे डुंग्या लय रडत होता. इतना कहकर शिवा एक बार फिर से सोच में पड़ गया. आम्ही आता पठाराला पोहोचलोय. नक्की विजिट करा. बेबी कॅरियर आणून दिलाय. मटन चिकन अंडा खूप बरोबर जाते बरं का. तुमच्या खाने के बाद फिर से प्रेग्नेंट फील कर रहे हैं. लाईफ इज गुड. शी इज व्हेरी हॅपी. तर आमचा हे डुंग्या लय रडत होता आणि पप्पाची गाडी आहे गॅरेजला. आम्ही गाडी आणायला जाणार होते पप्पा. त्याच्यामुळे आमचं असं ठरलं की असंच जाणारच आहेत पप्पा कॅब वगैरे करून, तर आम्ही पण येतो. घरी बसून बोर होतंय. सो या गोइंग. ये हॅलो. सच्चा दिव्यनाथ होता लेकिन वो सबसे क्रूर दिव्यनाथ और दैवी दिव्यनाथ से अलग. वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या ट्राय करतो. नागलोक के प्राचीन ग्रंथों में लिखा है कि नाग दैत्य की बाईं आंख सूर्य थी और दाईं आंख चंद्रमा. उसके मुंह के अंदर वसंत, गर्मी, पतझड़ और सर्दी का मौसम था. नाग दैत्य स्वर्ग और पृथ्वी से लेकर दिन और रात सभी को आसानी से नियंत्रित कर सकता था. वो जहाँ से भी गुजर जाता वहाँ घास का एक दिन का भी नहीं हो. जिनमें दिव्यनाग में बदलने की प्रतिभा थी, लेकिन फिर भी केवल सम्राट युधिष्ठिर ही एकमात्र ऐसा व्यक्ति जो नाग दैत्य में बदल पाया. यहाँ कुछ तो ऐसा है जो मुझे पता नहीं. इतना कहकर शिवा एक बार फिर से सोच में पड़ गया. आम्ही आता पठाराला पोहोचलोय. पण याला लागली गाडीत झोप आणि हा असं झोपेतच आहे. नॉर्मल उठलाय तो, पण जरा असं ते झोपेत असं नसतं का, आपल्याला जरा कंटाळा येतो तसं झालंय त्याचं. सो वी आर हिअर. आम्ही आलो आहे आय गेस पहिलेच आम्ही लवकर आलो आहे जरा. ते मटण खानावळ हे फेमस आहे इकडे. तर जे कोणी असेल बघत तर नक्की विजिट करा. मस्त आहे. एकदा येऊन गेलं पाहिजे. आम्ही असंच बाजूला गॅरेजच्या बाजूला आहे म्हणून आम्ही इकडे आलो आज. तर आम्ही आलो आहे पठारेला आणि हा झोपलेलाच आहे. त्याची झोप उघडत नाही आहे. तर इकडे त्यांनी आम्हाला हे असं बेबी कॅरियर आणून दिलं आहे. म्हणजे बेटर झालं मला कॅरी करायला सुद्धा. झोपला होता खांद्यावर ते बघून त्यांनी आणून दिलं. आता तो मस्त आराम करतो. त्याच्यामध्ये टोपी आहे त्याच्यामुळे लाईटमुळे उठत नाही आहे. नॉर्मली कसं तो लाईट असल्यावर झोप नाही येत त्याला. अंधार झाला तर झोपतो. आता टोपी आहे म्हणून झोपलेला आहे तसा तो. प्लीज डॅडी स्लीप. चलो मटन चिकन अंडा खूप बरोबर जाते बरं का. बिलकुल पॉज न घेता. पण घरी डाळ भात बनवलं किंवा दुसरं काय दिलं ना पोटात जात नाही ह्याच्या. ह्याला फक्त चिकन आळणी, मटन आळणी आणि अंडा खातो. याचं रोजचं जेवण. खाल्ला तर उपमा पोहे खातो. मग बघताय का 6 महिन्याच्या पोराला. जस्ट लाईक हिज डॅड यू कॅन सी.
हो गया क्या खाना तुम्हारा? हो गया हमारा खाना तो हो गया. तुम क्या खाने के बाद फिर से प्रेग्नेंट फील कर रहे थे? मैं तो रोज ही खाने के बाद नहीं रोज ही प्रेग्नेंट फील कर रहा है. मस्त था गाना, एकदम अच्छा था. I gained a lot of weight. That's why he's saying that. तुम खुद भी कम प्रेग्नेंट नहीं दिख रहे हो. अरे मैं तो कब से फील कर रहा हूँ, एक साल से फील कर रहा हूँ. अच्छा है. अच्छा था. पठारे इज बेस्ट ऑलवेज. मस्ट विजिट हा कोणाला मटन खायचं असेल स्पेशल लोकांना. पण इकडे गर्दी खूप असते, तर वीकडेजला आलं तरच जागा हाँ मिळेल. वीकेंडला तर पॉसिबलच नाही आहे, वेट करावं लागतं. सो आम्ही आता आमची गाडी रिसीव केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय घरी. हे जागेदारांना बाहेर रडू येत होतं उभारलं की, म्हणजे आम्ही उभे होतो थोडं बाहेर आणण्यापर्यंत, तोपर्यंत त्याला रडायला यायला लागलं. आता गाडीत बसलाय आणि गाडीत बसला बसला तो शांत झाला. गाडीत बसलं की कसलंच दुःख नसतं. गाडीत बसलं की फक्त आम्हाला मस्त वाटतं आणि आम्हाला मस्तपैकी झोप येते. लाईफ इज गुड. शेडवर लावावं लागेल का मला? झोप आणि जेवण झालेलं आहे, त्यामुळे ही इज प्लेइंग हिमसेल्फ. आणि आमची दीदी गेली आहे टोचू घ्यायला दवाखान्याला. सो सध्या असं बोरवाला सिच्युएशन चालू आहे घरामध्ये. वी आर वेटिंग फॉर दीदी. मम्मा टोचू कुठे गेले? टोचू कुठे करून आले तुम्ही आता? दाखव. आता आम्ही वॅक्सिन घेऊन आलेले पायाला. दाखव. तिला आता फ्रंट कॅमेरा तिला बघायचं स्वतःला बरं का. कुठं दाखवलं? टोचू कुठे गेलं? दाखव. इथं दाखव टोचू केलेलं तुला. शी इज व्हेरी हॅपी. कुठं गेलंय इंजेक्शन? टिकलेला किचन दिसा लागतंय बारीक. हा આગળ બાજુ મળી બકુળા એ વાત હತ್ತೆ મળી અંદર નાય કોણ જે થાતો એ ನನಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ನಿಮ್ಗೆ ನೀವು ನೋಡ್ರಿ ನೀವು ಬರ್ತಿದ್ರೆ तुझं नांग कट करावं लागतं रे बाबा. ए बापरे टक्कर. केस पकडतो. ಬರ್ತಿದ್ರೆ ನಾ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ಇಷ್ಟೇ ಅದಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ केस नाही पकडायचे. ವಾತಾವರಣ ನೋಡ್ತಾ ಮಳೆ ಮುಂಜಾನೆ